शुद्ध आणि ह्यांची बुद्धी शुद्ध करण्याची आता या सरवणकर जे सदा समाधान सरवणकर त्यांना गरज आहे। आता या बॅनरला आता काढण्यासाठी नेमकी तुमची भूमिका काय असणार? पोलीस काढतील म्हणतात? पोलीस प्रशासन आणि जी महानगरपालिका आहे त्यांना आम्ही सांगितलं जशी इतरांवरती कारवाई केली ती कारवाई करावी आणि आमचा तेवढाच हा एक विनंती आहे। आपण हे पाहतोय बघा, आता या ठिकाणी बॅनर काढण्यासाठी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पोहोचलेले आहेत। मोठा बॅनर आहे अगदी हा, आणि हा बॅनर आता रश्शीने बांबूने या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि हा बॅनर आता काढण्यास सुरुवात झालेली आहे। काही लोक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। अगदी बघा या झाडाच्या वरपर्यंत हा बॅनर गेलेला आहे आणि रस्त्यावरून मोठा बॅनर हा दिसतो आणि त्यामुळे मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेत। एक महानगरपालिकेची व्हॅन सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि या महानगरपालिकेच्या व्हॅन मध्ये हा बॅनर आता टाकला जाणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की मुंबईच्या शिवसेना भवनासमोरच हा बॅनर लावण्यात आला होता आणि एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतोय। शिवसेनेचा हा बॅनर आहे आणि शिवसेनेचे इथले माजी नगरसेवक समाधान सदा सरवणकर यांनी हा बॅनर लावला होता आणि हा बॅनर आता या ठिकाणाहून काढावा, कारण या बॅनरमध्ये कुठेतरी राज ठाकरे यांना टोला लगावण्यात आलेला आहे। गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल त्यांना या ठिकाणी विचारण्यात आला। परिस्थिती तणावाची होऊ नये म्हणून पोलीस सुद्धा ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत। पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी पोहोचलेला आहे। एक गाडी बृहन्मुंबई महानगरपालिकेची बघा इकडे आलेली आहे आणि आता हा बॅनर काढून या गाडीमध्ये टाकला जाणार आहे। त्यामुळे समाधान सरवणकर यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे। बघा ही सगळी बॅनरनं भरलेली व्हॅन आहे। बॅनर काढणारी जी व्हॅन आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि हे सगळे जे बॅनर आहेत ते आता या ठिकाणाहून काढावेत अशी मागणी मनसेकडून केली जाते। पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले तर मुंबईच्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये सध्या बॅनर वॉर रंगतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते एकमेकांसमोर येतात की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि हा बॅनर या ठिकाणी जो लागलाय त्याचा कुठेतरी आता मनसैनिकांकडून विरोध केला जातोय, कारण थेट टोला जो आहे तो राज ठाकरे यांना लगावला गेलाय अशी भावना मनसैनिकांनी व्यक्त केली आणि रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे। समाधान सरवणकर यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। दोन व्यक्ती या ठिकाणी पोहोचलेले आहे। बॅनर काढणार कसं आता? तर आपण पाहतोय या ठिकाणी काम करू द्या म्हणतायत महानगरपालिकेचे कर्मचारी आणि 3 ते 4 जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा बॅनर वर चढून आता काढला जाणार आहे असं सुद्धा म्हणतात। तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय महानगरपालिकेचे हे सगळे कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून आता हा बॅनर काढला जातोय। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी एकनाथ शिंदेचा देखील फोटो आहे। मोठा बॅनर आहे हा आणि जवळपास 20 बाय 30 फुटाचा हा जो बॅनर आहे तो आता या ठिकाणाहून काढला जातोय। भला मोठा बॅनर मुंबईच्या शिवाजी पार्काच्या मुख्य प्रवेशद्वारावरच लावण्यात आला होता आणि त्यामुळे हे बॅनर काढणे